ज्ञानदीप लावू जगी साठविला हरी जेही हृदय मंदिरे त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार हरी आला हता मग कैसी भय चिंता त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार तुका मने हरी काही उरणे दिवरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार विठ्ठल विठ्ठल
साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्र नीलाबोधवं जगननिधपानि मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंत पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राधा मेरे स्वामिनी मेरा देखा दास जन्म जन्म मोहे दीजियो वृंदावन निवास इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी अदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जानता राजा आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज रायगडी मंदिरी वसे हा माझा राया चरणासी वंदितो अजन्मही काया
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम छत्रपती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ये दुख भंजन मारुति नंदन, ये दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, सुनते बिनती बारंबार, सुनते बिनती बारंबार। सेवमान पावनज पंकजं व्यालेज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगितं वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कलाविरं भजे विठल विठल विठला 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 हरी जय ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार प्रस्तुत। या हरिकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी पंचमवेद पुरुषार्थ तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात जन्माला आल्यानंतर माणसाने एकदा तरी भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं पाहिजे। विठला आज या तुमच्या सप्ताहाचा 4था दिवस। याला थोडा मॉनिटर लावायचा दादा, मॉनिटर लावायचं, थोडं बेस कमी करायचा, कडक आवाज करा। या चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं ज्यांनी दिली ते आमचे शिवाजी तुकाराम भालेकर माजी सरपंच, ज्यांच्याकडून मला निमंत्रण आलं ते तुमच्या गावचे स्वज्वल व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व। त्यांनी मला इथपर्यंत बोलण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत मी आलो। तारीख घेतल्यापासून तर आत्तापर्यंत इतके फोन झाले, एवढे माझ्या बायकोने सुद्धा फोन नसेल केले, इतके फोन झाले। आमचे शिवादादाचे भाऊच आहे, त्यांनी दिलेले मला हे निमंत्रण। त्याच्यामध्ये गोड असा तुमच्या कीर्तनामध्ये, तुमच्या ह्या सप्ताहामध्ये गोड असं नियोजन आहे। ज्यांचं नियोजन आहे ते सर्व ग्रामस्थ मंडळी, बंधू भगिनी, परिसरातील भाविक मंडळी। तुमच्या सालाबादप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष अनादी कालापासून आहे, म्हणजे मी जन्माच्या आधीपासून आहे तुमचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गोड असं नियोजन आहे। आणि या गोड अशा नियोजनामध्ये या तुमच्या गावामध्ये, तुमच्या गावाला लाभलेलं गोड रत्न आणि तुमच्या गावाचं खूप मोठं भाग्य का हे कलाकार मंडळी, हे वादक मंडळी, टाळकरी मंडळी भेटण्याकरता खूप पैसे लागतात। पण ऐका, तुमच्या गावातील एक तरुण तडफदार नेतृत्व आमचे महेश महाराज नरवडे यांच्या आग्रहस्तव या ठिकाणी आमचे हे कैलास महाराज, ओंकार महाराज, आमचे कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। हे एका कीर्तनाचे 25-25 हजार घेतात, गायनाचे। तुमच्याकडून किती घेतले मला माहिती नाही, पण ऐका, गोड व्यक्तिमत्व आहेत। महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हटलं का आमचे कैलास महाराज आहे।
आणि महाराष्ट्राची गायन कोकिळा म्हटलं का आमचे ओंकार महाराज आहे. आमचा महाराष्ट्राचा डीजे म्हटलं का आमचे कृष्णा महाराज भोरकड्यांकडे पाहिलं जातं. खूप गोड व्यक्तिमत्व, तिघही खूप गोड आहेत, खूप गोड आहेत, साखरेपेक्षाही गोड आहेत. म्हणून त्यांना तिघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण की काय आहे, वेळ झालाय आणि वेळ झाल्यानंतर तुम्ही परत म्हटले 9 वाजले का महाराज उरकून घ्या, आम्हाला भुका लागल्या. बरोबर आहे की नाही? म्हणून तुमच्या गावातील एक, तुमच्या पूर्ण परिसरातील हे ग्रामस्थ कोरेगावान तालुका श्रीगोंदा पीटीवाले काका तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. शिष्टीमोले दादा तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. नाही तर काही काही शिष्टीमोले असतात दादा, त्यांना मागितलं का विको द्या, ते दात घासायची विको देतात. तुम्ही नाही, तुम्ही खूप चांगले आहात. रायताची साऊंड सिस्टीम आहे. त्यानंतर तुम्ही सर्व ग्रामस्थ तिकडे वाटेवर बसलेले, वरती बसलेले, खाली बसलेले, बारदान टाकून बसलेले, इकडे आडाला टेकून बसलेले, चोपदार पलीकडे उभे राहिलेले, तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. महिला मंडळ तुम्ही उभा राहिलेला इकडं बसलेल्या, इकडं सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कोणाचं नाव राहिलं असले तर माफ करा बरं का, कारण की मी तुमच्या गावात नवीन आहे बरं का पिटिवले काका. परत काही जर म्हटलं तर परत माय नावाने बोटं नका मोडू. महेश महाराज गेल्यानंतर पाठीमाग काड्या नका करू. महिला मंडळ तुम्हाला खूप सवय असते, घरी गेला का बाई ना रात्रीचा बाबा कोण होता त्याने नुसतं माणसाचीच नावं घेतले. आम्हाला एस टीवालीनी हाफ तिकीट केलंय. तुम्हाला हाफ तिकीट कशामुळे केलं माहिती आहे का? माहिती आहे का? तुम्ही घरी लई त्रास देता म्हणून तुम्हाला हाफ तिकीट केलं. जा इष्टीत बसून अर्ध्या तिकीट. महाराज मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आमचे नारोडे महाराजांचे वडील तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. महाराज आहेत उत्कृष्ट, महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कीर्तना क्षेत्रात आमचे महेश महाराजांचं नाव आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आम्ही सर्व गोरख महाराज शेळके तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व कोरेगावानीतील ग्रामस्थ मंडळी, टाळकरी मंडळी, आमची मुलं आहेत, त्यानंतर आमचे विनेकरी बाबा, तुळशीवाल्या मावशी, आमचे जय श्रीराम बाबा, तुम्ही माझ्या प्रवचनावर आले होते इथं, मला माहिती आहे. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे सर्व इथं बसलेले ग्रामस्थ मित्रमंडळी, मित्रपरिवार, तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. मस्तक हे पाया संताच्या. तुम्ही आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जर तुम्हाला यूट्यूबला जर पाहायची असेल तर आमचे शिरूरवरून आलेले आमचे ज्ञानदीप लावूजगी तुम्ही फक्त सर्च केलं का तुम्हाला हे पाहायला भेटते ना बरं का. हे यूट्यूबवर सगळं कीर्तन पाहायला भेटते ना. आमचे कैलास महाराज, महेश महाराज, ओंकार महाराज, इकडं कृष्णा महाराज सगळे पाहायला भेटते. फक्त ज्ञानदीप लावूजगी हे पाहायचं बरं का. आमचे सुरेश महाराज गावडे तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमच्यासोबत आलेले आमचे जिवलग मित्र, आमचे कृष्णा महाराज आपसे आहेत, आमचे महेश महाराज, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. मावशी काही जर चुकलं असेल तर माफ करा बरं का. म्हणजे आता गिधून पुढं कीर्तन चालू करायचं आहे. नाही तर महाराज तुम्ही सगळ्यांची नावं घेतली, आमची नावं नाही घेतली असं काही म्हणू नका. म्हणून ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवंताला अंतकरणामध्ये साठवायचं ना, साठवायचं ना तुम्हाला भगवंताला अंतकरणामध्ये. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भगवंताला अंतकरणामध्ये साठवण्याकरता ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भजना करता जायचे, भजना करता गेल्यानंतर भंडारा डोंगरावरती जायचे, भामचंद्र डोंगरावरती जायचे, गोरड्या डोंगरावरती जायचे, पण गेल्यानंतर फक्त भगवंताचं नामस्मरण करायचे. थोडासा विकोराव द्या. भगवंताचं नामस्मरण करायचे. भगवंताचं नामस्मरण करायचं काही काळ लागते का, काही वेळ लागते का भगवंताचं नामस्मरण करायला? काही लागतं का तुम्हाला? पाहिजे का? महिला मंडळ बोलतात, ज्या बोलतात ते चांगले असतात, ज्या बोलत नाही त्यांनी घरं फोडलेले असतात. हा बरोबर, जे माणसं बोलतात ते चांगले असतात बाबा, पण जे बोलत नाही ते भामटे असतात. हा ते खरं आहे, ते तोंडावरून पाहायचं बरोबर. आपण जे बोलत नाही ना त्याच्यावरून ओळखून जायचं. ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवंताला अंतकरणामध्ये साठवायचं, पण साठवत असताना कुठल्याही प्रकारचं काळ लागत नाही, वेळ लागत नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती.
काय करायचं आहे का? काम करता 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 भगवंताचं नामस्मरण करायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. भगवंताचं नामस्मरण करायचं ना. सावता महाराजांसारखं मळ्यामध्ये जायचं, मळ्यामध्ये गेल्यानंतर गाईचा चारा काढता 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 भगवंताचं नामस्मरण करायचं. सावता महाराज जायचे शेतामध्ये, शेतामध्ये गेल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. पण नामस्मरण करत असताना, ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करत असताना ज्यावेळेस सावता महाराजांनी विळा घेतला, छाती फाडली, भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं. सांगून जातो. तुम्हाला इथल्या महाराजांनी सांगितलं असं का नाही आत्तापर्यंतच्या, पण ऐका. हे जीवाच्या आकंताने गायन करतात. तुम्ही त्यांना थोडी दाद दिली पाहिजे का नाही? बरोबर आहे की नाही? टाळी वाजवली पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? तुमची सुनबाई जर चांगला स्वयंपाक झाला तर तुम्ही सुनबाईचं कौतुक करता, महिला मंडळ करता की नाही? तुमच्या तुमचा मुलगा PSI झाला, तुम्ही गावामध्ये गेले, गावामध्ये गेल्यानंतर तुमच्या त्या मुलाच्या नावानं तुम्ही अख्ख्या गावभर चहा पाचता लोकांना पाचता का नाही? मग हे इतके जीवांचा आकंताने पार आळंदीवरून तुमच्याकरता इथं आलेत, मग तुम्ही त्यांच्याकरता दाद दिली पाहिजे का नाही? दिली पाहिजे का नाही? एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी. त्यांचं गायन झालं, गायन झाल्याबरोबर सगळ्यांनी टाळी वाजवायची. वाजवतो नाही इथून पुढं, इथून पुढं वाजवणार म्हणजे वाजव. इंदुरकर बाबा जरी असले ना, त्यांनी गायन केलं तरी वाजवा. काही म्हटले तर माझं नाव सांगा, म्हणजे मला घोडे लावले पाहिजे त्यांनी. ऐका, ज्यावेळेस सावता महाराज हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. जनाबाई पंथीच होती. ज्यावेळेस जनाबाई त्या गंगाखेडवरून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आली, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं, भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं. सावता महाराजही तसेच होते. सावता महाराज शेतामध्ये जायचे, शेतामध्ये गेल्यानंतर भगवंताची जर आठवण झाली ना, भगवंताची आठवण झाल्यानंतर ते कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, लसणामध्ये, सगळ्यामध्ये भगवंताला कांदा मुळा भाजी, भाजी अवघी विठाबाई माझी. कांद्यामध्ये, लसणामध्ये, मिरचीमध्ये ज्यावेळेस भगवंताला पाहिजे, पण भगवंताला पाहत असताना सावता महाराजांनी भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं. कशाच्या रूपाने? विळा घेतला, विळा घेतल्यानंतर छाती फाडली, भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं. भगवंताला अंतःकरणामध्ये साठवण्याकरता विळा घ्यायचा,
छाती फाडायची मग भगवंताला अंतकरणामध्ये साठवायचं का? तसं जमेल का? तुम्हाला जमेल का? जमेल का? जमेल का? अजिबात जमणार नाही. तुम्ही म्हणता ना महाराज आला ना मला छाती फाडायला लावू लागेल का? अजिबात जमणार नाही. भगवंताला अंतकरणामध्ये साठवायचं म्हणजे काय करायचं? मंदिरामध्ये जायचं, मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताकडे पाहायचं आणि देवाला सांगायचं, हे देवा माझ्यासोबत चाल माझ्या घरी. भगवंताला अंतकरणामध्ये साठवून पाया पडता पडता वारी करता करता भगवंताला ज्यावेळेस आपण घरी घेऊन येतो त्याला म्हणतात भगवंताला अंतकरणामध्ये साठवलं. विठ्ठला सावता महाराजांनी भगवंताला अंतकरणामध्ये साठवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर, सावता सागर प्रेमाचे अगर, सावता सागर घेतला अवतार माया जगी. भगवंताला अंतकरणामध्ये सावता महाराजांनी जसं साठवलं तुकोबर आहे होते तुकोबर आहे. ज्यावेळेस सकाळी उठायचे, स्नान करायचे, स्नान केल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करत करत डोंगरावरती जायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला. भगवंताचं नामस्मरण करत 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 डोंगरावरती जायचे. भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या खाली एक दगडाची शिळा होती. त्या दगडाच्या शिळेवरती ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय बसायचे, बसल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करायचे. पण नामस्मरण करत असताना त्यांचं भगवंताचं नामस्मरण करत असताना जगद्गुरु तुकोबराय त्यांचं भजन ऐकण्याकरता तुम्ही आम्ही कुणीही जात नव्हतो, कुणीहीच जात नव्हतो बरं का दादा, कुणीही जात नव्हतो. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांचं भजन ऐकण्याकरता कोण कोण यायचं माहिती का तुम्हाला? वृक्षवल्ली वा वा वृक्षवल्ली बाण मारल्यानंतर लागलाच पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुकोबरायांचं भजन ऐकण्याकरता झाडं यायचे, पशु यायचे, पक्षी यायचे. पण ऐका, ज्यावेळेस भजन करत होते तुकोबराय, भजन करत असताना त्या ठिकाणी एक ग्रहस्थ आलं. ग्रहस्थाचं नाव शिवबा कासार. ज्यावेळेस ग्रहस्थ आले, ग्रहस्थ आल्यानंतर तुकाराम महाराज सांगू लागले, बाबा हो बाबा, का हो तुम्ही तुकोबराय ज्यावेळेस भजन करताय, तुम्ही बाबा तुम्ही ज्यावेळेस भजन करताय, पण भजन करत असताना तुम्हाला नेमकं फायदा काय होतो? काय फायदा होतो? काय फायदा होतो बाबा? तुम्ही रात्रंदिवस भजन करता, पण रात्रंदिवस भजन केल्यानंतर तुम्हाला नेमकं फायदा काय होतो? फायदा काय होतो? होतो काही फायदा? काही फायदा होतो का? पैसे भेटतात का? काही भेटतं का? काही फायदा भेटत नाही. सुख गाडी मारो, सुख गाडी
सुख गडोगडी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे. ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता, नामस्मरण केल्यानंतर तुमच्या चित्ताला समाधान भेटतं. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आपल्या चित्ताला समाधान भेटतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा हो बाबा का हो मी तुमच्यासोबत दररोज जर भजनाला आलं तर चालेल का? शिवबा कासार विचारतात तुकोबरायला. तुकोबराय हो म्हणाले. पण ज्यावेळेस हो म्हणाले, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, तब्बल काही महिने लुटून गेले. पण काही महिने लुटून गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय एका दिवशी भजना करता जात होते डोंगरावरती. पण डोंगरावरती जात असताना शिवबा कासारांना थोडा उशीर झाला. मग उशीर झाल्यानंतर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय पुढे चालले, जाता जाता शिवबा कासारांनी पाठीमागून हाक मारली, बाबा तुम्ही आज थोडे लवकर चाललात का? नाही ना, लवकर नाही, मी लवकरच चाललोय, पण तुम्हाला थोडा उशीर झाला म्हटल्यानंतर पाठीमागून हाक मारली. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, तुम्हाला उशीर का झाला? उशीर का झाला म्हटल्यानंतर शिवबा कासार सांगतात, बाबा माझी पत्नी मला बोलत होती. महिला मंडळ, एखादा माणूस जर चांगलं काम करीत असला आणि आपलं घरातील तुमचं काम जर त्यांच्याकडे थोडं नडलेलं असलं, तुम्ही त्यांना चांगलं बोलता का चांगलं? शिवबा कासार भजन करीत होते. पण भजन करत असताना शिवबा कासारांची पत्नी सांगू लागली, ऐका तुम्ही 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल काही महिने लुटून गेलेत. पण काही महिन्यापासून मी पाहते घरातील कामधंदे राहून जातात, शेतातील कामधंदे राहून जातात, पाऊसही पडाना, पाणीही पडाना, नेमकं काय करायचं? शेतातील कामधंदे राहून गेले, खायचं काय, राहायचं कुठं? त्यावेळी शिवबा कासारांची पत्नी सांगू लागली, बाबा माझी पत्नी मला आज खूप बोलली, मी भजन बंद करून टाकणार आहे, मी काय भजनाला येणार नाही. शिवबा कासार सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हटले, आता तुम्ही एक काम करा, आजचे दिवस चला आणि आजचे दिवस एकदा भजनाला आले, आजच्या दिवशीपासून उद्यापासून भजन काय येऊ नका. पण शिवबा कासारांना भजनाचं वेड लागलं होतं, जात नव्हतं भजनाचं वेड न गेल्यामुळे जगद्गुरु तुकोबराय संध्याकाळच्या वेळेला घरी गेले. शिवबा कासारही घरी गेले. पण घरी गेल्यानंतर शिवबा कासारांची पत्नी तोपर्यंत तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. मैत्रिणीकडे, तुम्हाला आहेत का मैत्रिणी? आहेत का? खूप मैत्रिणी असतात. आपल्या गळ्यामध्ये जर आपल्याला मंगळसूत्र करायचं ठरलं का, कोणता मणी घ्यायचा, कोणत्या पाया करायच्या, कशा करायच्या, काय करायच्या, आपण सगळं मैत्रिणी विचारतो. बरोबर आहे की नाही? विचारता का नाही? मावशी तुम्ही विचारता का नाही? विचारता. एखाद्या लग्नात जर आपल्याला चांगली साडी जर दिली, चांगली साडी दिल्यानंतर आपण पहिली कोणाला दाखवतो? मैत्रिणीला दाखवतो. बरोबर आहे, तुमच्याकडे आमच्याकडे सारखंच आहे. ऐका, ज्यावेळेस शिवबा कासारांची पत्नी शेजारणीकडे गेली, सांगू लागली, माझे पतिराजे भजना करता जगद्गुरु तुकोबरायांसोबत जातात, घरातील कामधंदे राहून जातात. तर त्यावेळी शेजारची पत्नी सांगितली, एक काम कर, जगद्गुरु तुकोबरायला घरी जेवणाकरता बोलवून घे. एकदा जेवणाकरता आले का आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायला असं काहीतरी कर का त्यांनी पण तुझ्या पतिराजांना नेलं नाही पाहिजे. असं म्हटल्यानंतर सल्ला लवकर पटला. वाईटाला सल्ला लवकर पटला. पण ज्यावेळेस शिवबा कासार घरी आले आणि घरी आल्यानंतर शिवबा कासार जेवणाकरता बसले. पण जेवणाकरता बसल्यानंतर शिवबा कासारांची पत्नी सांगू लागली, एक काम करा, तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांसोबत भजना करता जाताय ना, तुम्ही जाताय ना भजना करता, एक काम करा, तुमच्या तुकोबरायांना घरी जेवणाकरता बोलून घ्या उद्याच्या रात्री. ठीक आहे. त्यांना आनंद झाला शिवबा कासारांना. सकाळच्या वेळेला लवकर आंघोळ केली, लवकर स्नान केलं, भजना करता गेले. डोंगरावरती तुकोबरायांचं भजन चालू होतं आणि भजन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांना पाठीमागून शिवबा कासारांनी हाक मारली, बाबा हो बाबा थांबा, भजन थांबवा, आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी जेवणाकरता आले पाहिजे. असं म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणजे निस्वार्थी माणूस. तुकोबराय हो म्हणाले. तर संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय भजन करत शिवबा कासारांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर 2 ताटं वाढून ठेवलेली आहेत. एका ताटावरती शिवबा कासार, एका ताटावरती जगद्गुरु तुकोबराय. दोघंही जेवणाकरता बसले. दोघांचे जेवण झाले. पण जेवण झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय घराच्या दिशेने निघाले. रात्रीच्या वेळी घराच्या दिशेने निघाले. पाठीमागून शिवबा कासारने हाक मारली, बाबा एक काम करा, रात्र खूप मोठी आहे, चंद्रही नाही, तुम्ही एक काम करा, मुक्काम करा आणि सकाळच्या वेळेला काकडा करा, स्नान करा, मग तुम्ही निघून जा. तुकोबराय हो म्हणाले. संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय झोपी गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय पहाटे उठले. मला एक सांगा, तुम्हाला आता माझा प्रश्न आहे, तुमच्याकडे पहाट केव्हा होते?
केव्हा होते पहाट? पहाट केव्हा होते? किती वाजता होते? 5 वाजता होते, 4 वाजता होते. महिला मंडळ तुमच्याकडे पहाट कधी होते? 4 वाजता होते. कधी होते पहाट? पाठीमागचे काही शंका आहे का? कधी होते पहाट? कधी होते? मैत्रिणीचं विचारता ना परत. हा काय ग बाई, कधी वाटे ग पहाट? हा ऐका 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 ऐका, पहाट 3 वाजता होत असते. ऐका, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय पहाटे 3 वाजता उठले, 3 वाजता उठल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय हाक मारली, मला आंघोळी करता पाणी भेटेल का? पण त्यावेळेस ऐका, त्यावेळेस शोभा कासारांची पत्नी रात्री 2 वाजता उठलेली होती. आणि 2 वाजता उठल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या आंघोळी करता त्या शोभा कासारांच्या पत्नीनं इतकं कडक पाणी केलं होतं, इतका कडक पाणी केलं होतं, त्या पाण्यामध्ये बोट जरी घातलं कातडी गळून पडतील इतकं कडक पाणी केलं होतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या आंघोळी करता तुकोबरायला सांगितलं, बाबा तुम्हीच्या आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसा, मी तुम्हाला पाणी उचलून देते. ऐका, जगद्गुरु तुकोबराय आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसलेले आहेत. बसल्यानंतर तुकोबरायांचं भजन चालू आहे. पण भजन चालू असताना शोभा कासारांच्या पत्नीनं फडके लावून पातीलं धरलं. फडके लावून पातीलं धरलं, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, पाणी गार न टाकल्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरती तेच फडके लावून धरलेलं पातीलं मागचा पुढचा विचार न करता तुकोबरायांच्या अंगावरती ओतून दिलं. तुकोबरायांच्या अंगावरती ओतून दिल्यानंतर तुकोबरायांनी पाठीमागं सुद्धा पाहिलं नाही, कोणी माझ्या अंगावरती कडक पाणी टाकलं. तुकोबराय उभा राहिले आणि तुकोबराय भगवंताला हाक मारू लागले. जळे माझी वा वा वा. देवा, हे देवा, काय चुकलं होतं रे माझं? काय चुकलं होतं माझं? तर तू त्या स्त्रीला माझ्या अंगावरती कडक पाणी टाकण्याकरता प्रवृत्त केलं. देवा, हे देवा, काय पाप केलं होतं रे मी? काय पाप केलं होतं? जगद्गुरु तुकोबरायांचे हाक भगवंत ऐकतात. भगवंत ऐकतात जगद्गुरु तुकोबरायांचे हाक.
माझी काया लागला बनवा. जगद्गुरु तुकोबराय उभं राहिले, भगवंताला हाक मारतात, देवा हे देवा काय पाप केलं होतं रे मी, का माझ्या अंगावरती पाणी टाकण्यात तू त्या स्त्रीला प्रवृत्त केलं. देवा हे देवा. पेटून उठला नसे आसरा, कुठे मी शोधू तुला, सांग विठ्ठला, सांग विठ्ठला. जय माझी काया लागला दावरे केशव माया बापा. जय माझी काया लागला बनवा. येई गा तू माय बाप पंढरीच्या राया, तुझ विनशीन वाटे शिन झाली काया. येई वो येई धावोनिया, येई वो येई धावोनिया, येई हो येई धावोनिया, येई हो. तुम्ही टाळ्या वाजवल्याशिवाय असं वाटणार नाही तुम्हाला. येई वो येई धावोनिया, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला. जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसला ही रात्रंदिस. तुझा मानोनिया कौल नाही ओलांडलीयेस. ओढ लागला शिवार ओढ लावणार शेत. चंद्रभागेच्या तीराची अम्मा बोलावते रेत. तुझ्या नामाविनन से काही ताव विठ्ठला. जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा
विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भगवंताला हाक मारतात भगवंताने प्रगट व्हावं पण प्रगट झाल्यानंतर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भगवंतापाशी जातात भगवंतापाशी गेल्यानंतर भगवंताच्या पायाला स्पर्श करतात पायाला स्पर्श केल्यानंतर भगवंताच्या पायाला तुकोबरायने स्पर्श केलाय स्पर्श केल्यानंतर भगवंताच्या पायाला पुढं आलेले होते भगवंताच्या पायाला पुढं पाहिले जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला प्रश्न विचारला देवा हे देवा पाणी माझ्या अंगावरती कडक पाणी माझ्या अंगावरती पडलंय पुढं तुझ्या पायाला कसं काय आले तर भगवंताने सांगितलं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे माझ्या भक्तावरती कुठल्याही प्रकारचं जरी संकट आलं ते पेलवण्याचं काम मी करतो मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया गाद निवाराया तेच जगद्गुरु तुकोबराय ज्या वेळेस मृत्यू लोकांमध्ये जन्म घेण्याकरता भगवंताला विनंती करत होते देवा मी मृत्यू लोकांमध्ये जन्म घेत नाही बरं का पण भगवंत विनंती करत आहेत देव तुकोबराय तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्या एकदा तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला तर जो पामर समाज आहे जो भरकटलेला समाज आहे तुम्ही त्यांना भजनाचं वेड लावून द्या त्यांना सद्गतीचा मार्ग मोकळा होईल पण ऐका ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय खाली निघाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायने भगवंताकडून वचन घेतलं देवा मी मृत्यू लोकांमध्ये जन्म घेईन बरं का पण जन्म घेतल्यानंतर तुला विमान घेऊन न्यायला यावं लागेल तर मी जन्म घेतो विमान घेऊन न्यायला यावं लागेल तर मी जन्म घेतो जगद्गुरु तुकोबरायने भगवंताकडून वचन घेतलं वचन घेतल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये आले भजन करू लागले भजन करत असताना जगद्गुरु तुकोबरायला सहज आठवण झाली मला भगवंत विमान घेऊन न्यायला येणार होता अजून कसा काय नाही आला मग आपण संतांना विनंती करू तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू संतांना विनंती केली संतांना सांगितलं तुम्ही एक निरोप सांगा देवडा करा उपकार सांगा देवा नमस्कार दुसऱ्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय सहज
आठवण झाली आणि सहज आठवण झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, हे देवा, देवाला माझा एक आठवण सांगा, देवाला माझी आठवण सांगा. जगद्गुरु तुकोबारा तुमची वाट पाहत आहे. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं ऐकलं. भगवंत विमान घेऊन आले. देहू गावामध्ये विमान उतरलं. विमान उतरल्यानंतर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा विमानामध्ये बसून चालले, जात असताना काही समाजातील लोकांनी विचारलं, का हो बाबा, तुम्हाला नेण्याकरता भगवंताचं विमान आलंय, पण विमान येत असताना तुम्ही नेमकं काय केलं होतं, काय केलं होतं? जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी भजन केलं होतं. पण भजन करत असताना मी असं काहीतरी केलं का अभंगाच्या पहिल्या जन्मात. साठविला हरी, साठविला हरी, साठविला साठविला हरी जे ही हृदय मंदिरी. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं. भगवंताला अंतःकरणामध्ये साठवत असताना विठला 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 भगवंताला अंतःकरणामध्ये साठवण्याकरता भगवंताचं नामस्मरण केलं. तुम्हीही भगवंताचं नामस्मरण करा, पण नामस्मरण करत असताना कर्मही चांगलं करा. नाही तर काय आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि लोकांच्या बांधाचं गवत कापायचं. काय पिता का नाही, बरोबर आहे की नाही? 2 मुली होत्या, 2 मुली. एकीनं बापाच्या घरी इतके कष्ट केले बरं का शिवाभाऊ. बापाच्या घरी इतके कष्ट केले का स्वतःचं लग्न होईपर्यंत त्या मुलीनं 35,000 रुपये कमवून ठेवले. पण दुसरी जी मुलगी होती ना, कर्म सांगतो बरं का, कर्म. बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का मोबाईलचं बिल 35,000 रुपये केलं. दोघींचेही लग्न झाले. लग्न झाल्यानंतर त्या सासरी गेल्या. पण जिना बापाच्या घरी कष्ट करून 35,000 रुपये कमावले होते, तिला नवरा असा भेटला का ती 4 चाकीमध्ये हिंडायला लागली. कर्म. पण ऐका, जिना बापाच्या घरी मोबाईलचं बिल 35,000 रुपये केलं होतं का मावशी, तिला नवरा असा भेटला का ती कांदे लावायच्या टोळीची अध्यक्ष झाली बा. कर्माचं दृष्टांत आहे. ज्ञानोबा सांगतात, ऐका, आगा कर्मी जय उरावे, ते सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देह एका. तुम्ही जसं कर्म कराल तुम्हाला निश्चित फेडावं लागणार. नाथबाबा सांगतात,
केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. या ठिकाणी तुम्ही जसं कर्म कराल पण कर्म करत असताना फक्त एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा. बरोबर आहे की नाही. कर्म म्हणजे काय आहे ऐका. गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट. महिला म्हणत चांगलं की वाईट. पाठीमागची माळा काढल्या का काय कोरोनाच्या काळात. गळ्यामध्ये माळा घालणं चांगलं की वाईट. चांगलं. गळ्यामध्ये सोनं घालणं चांगलं की वाईट. वाईट द्या काढून इकडं. वाईट म्हणायचं गळाभर घालायला घिनायचं. ऐका ज्या वेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतो नामस्मरण करत असताना आपल्या हातून चांगलं कर्म घडतं. चांगलं कर्म घडत असताना फक्त एक काम करायचं. देवापाशी जायचं. देवाला सांगायचं हे देवा मी तुला आतापर्यंत काही मागितलं नाही. आतापर्यंत काही मागितलं नाही पण आता इथून पुढं असं मागतो. इथून पुढं असं मागतो का इथून पुढचं जे आयुष्य राहिलेलं आहे ते आयुष्य माझं चांगलं कर्म घडू दे. हातून चांगलं कर्म घडू दे. चांगली मला सद्गती प्राप्त होऊ दे. नाही तर काय आहे माझ्या हातून वाईट कर्म होऊन देऊ नको. काही माणसं अशी असतात काका आपण कर्म चांगलं करायचं म्हटलं का कर्म चांगलं करायचं म्हटलं का खोरं हातामध्ये घेतात. पाणी धरायला शेतामध्ये गेले का लोकांचीच बांधा करीत बसतात. चांगलं कर्म पण नाही. ऐका चांगलं कर्म करायचं. चांगलं कर्म करत असताना भगवंत तुमच्याकडे येण्याकरता तुम्ही निश्चित भजन करा. भगवंत तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवंत एकदा अंतःकरणामध्ये तुमच्या येऊन राहिला. भगवंत एकदा अंतःकरणामध्ये येऊन राहिला. एरवी मी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धिस्मरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या वस्तूमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी येऊन राहत असतो. विठ्ठल जैस्तई भरला रीता थाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येकांच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येकांच्या घटाघटामध्ये आहे. सर्वागटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्रदशमी. भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ना. भगवंतावर विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे तरच भगवंत होईल आपला होईल. बरोबर आहे की नाही. भगवंतावर विश्वास पाहिजे की नाही. नाही तर भगवंताला 5 रुपयाचं फुल वाहिलं आणि 100 रुपयाचं मागितलं देईल का तुम्हाला. भगवंतावर विश्वास पाहिजे तरच तुम्हाला देईल. विश्वास कसा असतो ऐका. दोघं नवरा बायको होते. त्याच्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. तुम्ही लिहा तेव्हा कशी संपतो काय ना बाबा. तिकडे पाठीमागं आल्या मला हाका आल्या. ऐका दोघं नवरा बायको होते. दोघं नवरा बायको. त्या पत्नीचा त्या नवऱ्यावरती अजिबात विश्वास नव्हता. त्या बायकोचा नवऱ्यावरती अजिबात विश्वास नव्हता. कुठं जायचं ठरलं का सोबत जायचं. विसापूरला जायचं ठरलं का सोबत. सुप्याला जायचं ठरलं का सोबत. कुठंही जायचं ठरलं तरी सोबत. विश्वास अजिबात नाही. अजिबात नाही. एक काम करा मग ज्या वेळेस विश्वास नाही ना तुमचा विश्वास नाही ना तुमच्या नवऱ्याला तुम्हीच खाऊ पिऊ घाला. कसा नवरा बाहेर पडन. पण ऐका त्या पत्नीचा त्या बाईचा नवरा कामाकरता बाहेर गेला. कामाकरता बाहेर गेल्यानंतर ती घरी जेवण करत होती. जेवण करत असताना तिच्या बापाचा तिला फोन आला. हे ताई काय करते तू. तिने बाबा जेवण करते मी. जेवण करते का बरोबर ठीक आहे. एक काम कर तुझ्यापाशी माझा अर्जंट काम आहे. तू हात धुण्याकरता तिथे ये. इतका अर्जंट आहे. तू जेवत असेल ना हात धुण्याकरता तू लवकर ये. लवकर ये म्हटल्यानंतर तिने एसटी धरली. विसापूरला गेली. विसापूरहून नगरला गेली. तिच्या सासरी तिची माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर बाबाला विचारलं बाबा काय काम आहे हो माझ्याकडं. तुझ्याकडे काही काम नाही. काही काम नाही. पण काय करते तू प्रत्येक वेळी यायचं ठरलं का तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन येते. नवऱ्याला सोबत घेऊन आली का मग बोलता येत नाही बसता येत नाही. काय कर आता 7-8 दिवस इथंच थांब. आता तुझ्या नवऱ्याला मोकं हिंडू दे तिकडं. नाही बाबा नाही बाबा त्यांच्यावर माझा विश्वास अजिबात नाही. विश्वास नाही म्हटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ती झोपी गेली. झोपी गेल्यानंतर तिनं सहज तिला मनात आलं आपला नवरा काय करीत असन म्हणून तिने तिच्या नवऱ्याला फोन केला. हॅलो कुठं आहात. ते म्हणे घरीच आहे बा. कुठं जाणार आहे मी घरीच आहे. मग तिने एक काम करा तुम्ही किचनमध्ये जा. तो किचनमध्ये गेला. किचनमध्ये गेल्यानंतर किचन वाट्यापाशी जा. तो किचन वाट्यापाशी गेला. काय करायचं ते तिथं एक मशीन आहे. मशीन तुम्हाला माहिती आहे ना. हा मशीन हा तुम्हाला सगळं माहिती आहे. त्या किचन वाट्यावरती फक्त मिक्सर राहतं व दुसरं काय राहतं मशीन. हा ते मिक्सर मला लावून दाखवा. तिने आपलं ते बिचार होतं. तिने पिन घेतली बोर्डामध्ये ठेवली बटन दाबलं मिक्सरचा आवाज ऐकवला. आवाज ऐकवल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत तिचा फोन आला कुठं आहेत. तिने घरीच आहे. तिने मिक्सर लावून दाखवा.
परत मिक्सरचा आवाज ऐकला. परत तिसऱ्या दिवशी कुठं आहेत? त्याने घरीच आहे. मिक्सर लावून दाखवू का? तो फक्त म्हणायचा मिक्सर लावून दाखवू का. 4-5 दिवस झाले परत फोन लावला. कुठं आहेत? त्याने फक्त मिक्सर लावून दाखवू का एवढंच म्हणायचं. मिक्सर लावून दाखवू का, मिक्सर लावून दाखवू का, मिक्सर लावून दाखवू का. तब्बल 5-6 दिवस लोटून गेले. तो 8व्या दिवशी ती बाई डायरेक्ट घरी आली. घरी आल्यानंतर किचनमध्ये पाहाय, बेडमध्ये पाहाय, हॉलमध्ये पाहाय, इकडं पाहाय, तिकडं पाहाय, कुठं सापडणार ते, कुठं सापडणार, कुठं सापडणार, कुठं सापडणार, कुठं सापडणार. तिनं तिच्या पोराला हाक मारली. ए बाळू, तुझा बाप कुठे गेला? तिने मम्मी ते 4-5 दिवस झाले बाहेर गेले बरं का, पण जाताना मिक्सर घेऊनच गेले. भगवंतावरती असलेला विश्वास, भगवंतावर विश्वास पाहिजे. एकदा विश्वास असेल ना, तुमची कामं निश्चित चांगले व्हाल. विठाला 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 विठाला. भगवंत अंतकरणामध्ये कोणी साठवला. जनाबाई होती, गंगा खेडवरून पांडुरंगाकडे आली. पांडुरंगाला पाहिल्यानंतर सहज डोळे घातले पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये डोळे घातल्यानंतर ज्यावेळेस भगवंताला अंतकरणामध्ये साठवलं, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, साठविला हरी जेही हृदय मंदिरी. भगवंताला अंतकरणामध्ये साठवलं. साठवल्यानंतर ज्यावेळेस जनाबाई बाहेर जाऊ लागली, जात असताना नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं. नामदेवरायांचं कीर्तन ऐकल्यानंतर नामदेवरायांचं कीर्तन सांगू लागली, बाबा तुम्ही जा गंगा खेडला, तुम्ही जा तुमच्या गावी जा, तुम्ही आता मला काही यायचं नाही. सांगता सांगता तिथं राहिल्यानंतर ती तिथं भजन करू लागली, नामदेवरायांचं कीर्तन ऐकू लागली. पण ऐकता ऐकता जनाबाईनं तिचा व्यापार सफल करून घेतला. भगवंत अंतकरणामध्ये तिनं साठवून घेतला. साठवून घेतल्यानंतर हे दृश्य तुकोबराईने पाहिलं आणि तुकोबराई अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्यांची सरली जार, त्यांची सरली जार, त्यांची सरली जार, त्यांची सरली त्यांची सरली एरदार झाला सफल व्यापार. त्यामध्ये असताना सुद्धा जनाबाईंना आपला स्वतःचा व्यापार सफल करून घेतला. पण व्यापार सफल करून घेत असताना ज्यावेळेस पांडुरंगाकडे जायची आणि पांडुरंगाला हट्ट करायची, हे देवा तू माझ्याकडे आला पाहिजे, माझ्याकडे आला पाहिजे, ए ग ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भगवंताला हाक मारायची जनाबाई. जनाबाई ज्यावेळेस नामदेवरायांच्या घरी होती, पण घरी असताना जनाबाई ज्यावेळेस पांडुरंगाकडे कधी गेली नाही. पांडुरंगाला हाक मारायची आणि पांडुरंग परमात्मा जनाबाईची दळण दळण्याकरता, जात्यावरती दळण दळण्याकरता जनाबाईकडे यायचा.
पांडुरंगाकडे येत असताना आपलं जनाबाईकडे येत असताना ज्यावेळेस त्या जनाबाईने सांगावं त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा याला कलाकार म्हणतात. हा ऐका, मला असं वाटत होतं कीर्तन करत असताना की यांचंच गायन ऐकत बसावं. खूप गोड आहेत, दोघंही खूप गोड आहेत. आमची खूप जुनी दोस्ती आहे बरं का. मी घरी होतो सकाळी घरी ज्यावेळेस दात घाशीत होतो आमच्या ओंकार महाराजांचा मला फोन आला. म्हणे बाबा थोडं लवकर या. म्हटलं महाराज मला एक कीर्तन आहे, ते कीर्तन शिंगणापूरचं करतो मग तुमच्याकडे येतो. ते नाही लवकर या. महेश महाराजांचा फोन आला. नंतर आमचे कैलास महाराज आला तर कैलास महाराजांनी काय काय केलं मग आता सांगायला नको. सगळे जुनी दोस्ती आमचे कृष्णा महाराज आहेत, सगळे जिवलग जोडीदार आहेत. ऐका, व्यापार कोणी कोणी सफल करून घेतला, पण व्यापार सफल करून घेत असताना फक्त एक काम करा. छत्रपती शिवाजीराजांचं काळातील एक उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण चालेल ना. भूक लागली नाही ना? नाही लागली ना? बोट काय मोडू नका गाड्या मावशी पाठीमाग. हा ऐका, छत्रपती शिवाजी महाराज मला आधी टायमिंग सांगितलंय 7:30 ते 9:30 कीर्तन करायचं. 9:30 पर्यंत चालेल ना? नाही तर कोण बाबा आला होता चौथ्या दिवशी त्यांनी पार 9:30 पर्यंत टायमिंग घेतला. असं काही होणार नाही ना. तरुण वर्ग चालेल ना? चालेल का? तुम्ही वरती हात करून सांगा तर घेईल. चालेल ना? बस. हा, कुणी व्यापार सफल करून घेतला याच्यावर सांगतो बरं का. पन्हाळगड नावाचा किल्ला आहे आणि पन्हाळगड नावाच्या किल्ल्यावरती 1200 मावळे गडावरती आहेत. गडावरती 1200 मावळे आहेत आणि 42,000चा वेढा पडलाय. छत्रपती शिवाजीराजे एकटे गडावरती आहेत. 1200 मावळे आहेत आणि 1200 मावळे असल्या कारणाने छत्रपती शिवाजीराजे विचार करू लागले खाली 42,000चा वेढा पडलाय, पण 42,000च्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज युक्ती कशी करणार, काय कसं करायचं. पण डोक्यामध्ये विचार चालत नव्हते. फक्त वाट पाहत होते, फक्त पावसाची वाट पाहत होते छत्रपती शिवाजी महाराज. मी काल उदाहरण वाचले बरं का. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती भरपूर संकट आली, पण हे संकट थोडं मोठं होतं. सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी महसूद ज्यावेळेस खाली 42,000चा वेढा पडलाय आणि या 42,000च्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लावली. आता काय करायचं, आता गडावरून तर निघणं तर मुश्किल आहे, कसं करायचं, काय करायचं. युक्ती लावली छत्रपती शिवाजी महाराजांनी. ऐका, सिद्धी मसूद, फाजल खान आणि सिद्धी जोहर हे 3 जण आहेत. त्यांनी 42,000चा वेढा पडलाय. 42,000चा वेढा पडल्यानंतर यांच्या शामियान्यामध्ये फक्त एक जण जाऊ शकतो. प्रति शिवाजी म्हणून एक जण पाठवायचा
आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पालखीमध्ये बसणार. गडावरून 2 पालख्या काढायच्या, एका पालखीमध्ये प्रति शिवाजी आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विशाल गडावरती पोहोचत होणार. पण ऐका, धो 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 पाऊस पडू लागला आणि धो धो पाऊस पडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लावली. आता एका पालखीमध्ये प्रति शिवाजी बसणार, एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसणार. या पालख्या, एक पालखी विशाल गडावरती आणि एक पालखी सिद्धी महसूदच्या शामियान्यामध्ये जाणार. पण आता गडावरती विचार करत असताना रात्री 12 वाजता विचार करत असताना छत्रपती शिवाजी राजांना एक जणांनी मुजरा केला. शिवाजी महाराज विचार करत होते, आता मी तर जाणार एका पालखीमध्ये, पण प्रति शिवाजी म्हणून कोण पाठवायचा प्रति शिवाजी म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असताना एक मावळा आला आणि एका मावळ्याने मुजरा केला. राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. मुजरा ऐकला राजन म्हटले, अरे कोण आहेस तू, कशासाठी आता आलाय? राजा, तुम्ही जर गडावर नसेल ना तर मला हे जे मावळे आहेत ना मलाच मुजरा करतात. राजा, मी बेहूब तुमच्यासारखा दिसतोय, द्या तुमचा जिरेटोप, द्या तुमची भवानी तलवार, द्या तुमचा शेला. राजा, एक काम करा, द्या तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला. राजा, असा जर मेलो तर शिवा काशीत म्हणून मरेल, आणि तुमचं जिरेटोप घालून गेलो, भवानी तलवार घेऊन जर गेलो तर छत्रपती शिवाजी राजा गेला म्हणून मरेल, पाठीमाग माझी कीर्ती सफल होईल. ऐका, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं, हे शिवा, तुला ज्या ठिकाणी जायचं ना त्या ठिकाणून पाठीमागं नाही यायचं, ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणून पाठीमागं नाही यायचं. राजा, काही होऊ द्या, माझं काही झालं तरी चालेल, पण राजा असं न मेल्यापेक्षा मला तुमचं नाव घेऊन मरायचंय. छत्रपती शिवाजी राजांनी युक्ती लावली. गडावरून 2 पालख्या काढायच्या, एका पालखीमध्ये प्रति शिवाजी बसणार, एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसणार. दोन्ही पालख्या तयार झाल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत, एका पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला आहे. दोन्ही पालख्या सजवण्यात आल्या. पण ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला होता का, तो शिवा हसत होता, आणि ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते त्या पालखीतले शिवाजी महाराज रडत होते. त्यांना माहिती होतं, आता मला बालपणीचा मित्र कधीही भेटणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. शिवा का हसत होता माहिती का? शिवा काशीत का हसत होता का त्याला माहिती होतं, आता मी जर असाही मरणार तसाही मरणार, पण छत्रपती शिवाजी राजाचं नाव जर घेऊन मेलो तर माझी कीर्ती पाठीमागं राहिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी राजाने युक्ती लावली. दोन्ही पालख्या सजवण्यात आल्या. जे पालखीमध्ये सिद्धी शामियान्यामध्ये जे जाणार होती पालखी, ती पालखी थोडी दाम्माने चाललेली होती. पण ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजे बसले होते ती पालखी इतकी वेगाने चाललेली होती, धो पडणारा पाऊस होता, आणि त्या पावसामध्ये या मावळ्यांना घाम आलेला होता. 400 मावळे पालखी घेऊन चाललेले होते. 400 मावळे ही पालखी घेऊन चाललेले होते. ज्यावेळेस सिद्धीच्या शामियान्यामध्ये ही पालखी आली, वेडा आता 100 पावलावरती, वेडा आता 30 पावलावरती, वेडा आता 20 पावलावरती. वेड्यामध्ये पाऊस घुसलं. जय भवानी, जय शिवाजी घोषणा चालू झाल्या. हर हर महादेव घोषणा चालू झाल्या. एक एक वार यायचा. शिवा काशीताचे तुकडे केले. एका पोत्यामध्ये सिद्धीच्या शामियान घातले. सिद्धीनं शामियान्यामध्ये ज्यावेळेस शिवा काशीताचे तुकडे केले, सिद्धीनं ते पोत्यामध्ये भरले, आणि पोत्यामध्ये भरल्यानंतर त्यांना माहिती झालं हा छत्रपती शिवाजी राजा नाहीये. त्यावेळेस 4000 मावळे, 4000 गनिम त्यांच्या पाठीमागे लागलं. इकडं बाजीप्रमाणे पालखी खाली ठेवली. खाली ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांना मुजरा केला. राजा घ्या मुजरा. गजापूर नावाचं गाव लागलंय. गजापूर नावाच्या गावामध्ये घोड किल्ला आहे. 2 जण येतात. त्या गजापूर नावाच्या गावामध्ये ज्यावेळेस पालखी ठेवण्यात आली, राजांना मुजरा केला. राजा घ्या मुजरा. पाठीमागून 4000 गनिम लागलेत. तुम्ही एक काम करा, 100 मावळे घ्या, सुरेंचा पराभव करा, विशाल गडावरती जा, आणि विशाल गडावरती एकदा पोहोचले का त्या ठिकाणी 5 तोफेचा आवाज सोडा. हा तोपर्यंत तुमचा मित्रबाजी प्राणाची बाजी देणार नाही. राजा घ्या मुद्रा. छत्रपती शिवाजी राजा सांगू लागले, बाजी हे 300 मावळे घे. कडक केल्यानंतर 4000 जे सैन्य येतंय, 4000 तू काय असेल ते रोखून धर. जोपर्यंत मी गडावरती गेल्यानंतर 5 तोफेचे आवाज सोडले का तुला पाठीमागून यावं लागेल बाजी, यावं लागेल. वचन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज निघाले. हळूहळू निघाले. सुरेंचा पराभव केला. भवानी तलवार बाहेर काढली. गड चढू लागले. पण इतक्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे ज्यावेळेस गड चढत असताना बाजी प्रभूवर हल्ला झाला. इतका एक भाता यायचा.
बाजीच्या बोटामध्ये जायचा, एक तलवार यायची, एक तलवार चिर्र करत यायची, बाजीचा तुकडा छातीचा तुकडा घेऊन जायची. इंच इंच जखमा बाजीच्या छातीवरती झाल्या होत्या. बाजी धारात पडलेला बाजी उठायचा, लढायला लागायचा, उठायचा, लढायला लागायचा, उठायचा, लढायला लागायचा. बाजी फक्त वाट पाहत होता, फक्त तोफीची. कशा करता? कशा करता? जगण्याकरता नाही, जगण्याकरता नाही, फक्त आणि फक्त मरण्याकरता. इतक्यामध्ये तोफेचे आवाज झाले. एक आवाज झाला, या बाबाजी. दुसरा आवाज झाला, या बाबाजी. महाराष्ट्र तुमचे उपकार विसरणार नाही. तिसरा आवाज झाला, या बाबाजी. छत्रपती शिवाजी महाराज तुमची आरती करण्याकरता तयार आहे, या बाबाजी. 4 तोफेचे आवाज झाले, या बाबाजी. 5 तोफेचे आवाज झाले, या बाबाजी, या बाबाजी, या बाबाजी. बाजी प्रभूंना तोफेचे आवाज ऐकले आणि हसत हसत प्राण सोडून दिले. प्राण सोडून देत असताना छत्रपती शिवाजी राजांची आठवण झाली. मी जर गेलोय पण माझी कीर्ती पाठीमागे राहणार आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या छत्रपती शिवाजी राजांना बातमी गडावरती कळाली. माझे बालपणीचे मित्र दोघेही गेले. शिवाई गेला आणि बाजीही गेला. छत्रपती शिवाजी महाराज विशाल गडावरती रडतायत आणि रडत असताना विचार करतायत, आता माझे बालपणीचे मित्र मला कधीही भेटणार नाही. दुबंगाली धरणी माता फाटले आकाश ग, दुभंगली धरणी माता, दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग. त्या बाजी प्रभूनं आणि शिवा काशीदानं सांगावं, झाला सफल व्यापार. त्यांनी व्यापार सफल करून घेतला. तुम्हीही व्यापार सफल करून घ्यायचा आहे का? तुम्हाला जिवंतपणे तुम्हाला जर व्यापार सफल करून घ्यायचा असेल तर फक्त एक काम करा, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंत अंतःकरणामध्ये साठवा. एकदा भगवंत अंतःकरणामध्ये साठवला का तुमची एरजार संपून जाईल. एकदा एरजार संपून गेली का भगवंत हातामध्ये येईल. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार.
ऐका, भगवंत अंतकरणामध्ये साठवायचं छत्रपती शिवाजी महाराज गडावरती होते आणि गडावरती असताना छोटे 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 लहान होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला आवाज द्यायचे, येसाजी, कोंडाजी, तानाजी, मुरारबाजी, सगळ्यांना हाक मारले का. ज्यावेळेस गावामध्ये जुने गावं होते, जसे तुमचं गाव आहे ना, हे वाडा मी बरं का दादा, हा वाडा मी फर्स्ट टाइम पाहिला. आमच्या गावामध्ये आता वाडे बिडे पाहायला नाही भेटत. आमच्याकडे वाडे आहेत पडके, पण त्याच्या पडक्या वाड्यामध्ये तुमच्या वाड्याला तरी कमीत कमी कुलूप आहे. ऐका, त्यावेळेस पूर्वीच्या काही छत्रपती शिवाजी राजाने हाक मारली, येसाजी, कोंडाजी, तानाजी, मुरारबाजी, सगळ्याला हाक मारली. हाक मारल्यानंतर भगवान रायरेश्वरच्या मंदिरामध्ये गेले. रायरेश्वरच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हा बेलभंडार गुलाल हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्यानंतर बेलभंडार गुलाल फेकला. करंगईचा अभिषेक केला महादेवाच्या पिंडीवरती आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एक आवाज घुमला, हर हर. काय तुम्ही काय तिकून आले का काय? सगळ्यांनी वर हात करा. हा, वर हात करायचे, सगळ्यांनी वर हात करायचे. नाही तुम्ही नका करू. सगळ्यांनी वर हात करायचे. आडावर बसलेले टोपीवाले, हा सगळ्यांनी वर हात करायचे. मला दिसले पाहिजे बरं का. हा, सगळ्यांनी दिसले पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांनी ज्यावेळेस मावळी गोळा केली होती का, अशीच मावळी होती बरं का ती. ज्यावेळेस मावळी वरती होते, फक्त छत्रपती शिवाजी राजांनी हाक मारावी. प्रत्येक मावळा येत होता, प्रत्येक मावळा येत होता. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, माँ गंगा माता की. ऐका ऐका, झालं का नाही गडावरती. हा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले का प्रत्येकाच्या अंगामध्ये स स रक्त येतं. ऐका, तुम्हाला हट्ट करायचा आहे ना, पांडुरंगाकडे जा. देवा, मला छत्रपती शिवाजी राजासारखं जीवन असू दे. माझी एरजार संपू दे. माझी एरजार एकदा संपली का माझा व्यापार सफल होईल. व्यापार एकदा सफल झाला का भगवंत हातामध्ये येईल. एकदा भगवंत हातामध्ये आला का माझ्या वाटेला आले सगळं दुःख निघून जाईल. आणि दुःख एकदा निघून गेलं का जगद्गुरु तुकोबरा सांगतात, तुका म्हणे हरी, 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 तुका म्हणे त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी, काही उरो नेदी उरी. माझ्या अंतकरणामधील, माझ्या जे जीवनातील दुःख आहे ते माझं दुःख हरून घेत तुकोबरा सांगतात. फक्त एक काम करा, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण करत असताना फक्त एक काम करा, आई वडिलांची सेवा करा. बरं का कैलास महाराज, आई वडिलांची सेवा करा. आई म्हणजे इतकी श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे. तुम्हाला सांगण्याकरता भरपूर आहे, पण माझा टायमिंग संपलाय. मी फक्त तुमचे 5 मिनिटं घेणार आहे. चालेल का? तुम्ही चालेलच म्हणता, तुम्ही काय. ऐका ऐका, आई हे खूप मोठं दैवत असतं. घरामध्ये आपली आई, जगद्गुरु तुकोबर सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई हे इतकं दैवत आहे, इतकं चांगलं दैवत आहे, इतकं चांगलं दैवत आहे.
का आई ही आपल्या आई ही इतकी श्रेष्ठ दैवत आहे. ऐका बरं का, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण ऐका. ज्यावेळेस आई आपल्या, जो एखादा पक्षी असतो ना, पक्षी जसा आपल्या पिलावरती जसं प्रेम करतो बरं का कैलास महाराज, पक्षी जसा आपल्या पिलावरती जसं प्रेम करतो तेच आई आपल्या बाळावरती करत राहते. माया जाई पिलाना बेटा आज घायाल पछिने जाई पिलाना बेटा माया मंदिर लागे कळस फुटाया आज गाया जाई पिलाना बेटाया. आईची माया खूप श्रेष्ठ असते. एखाद्याची आई जर गेली असेल ना, एखाद्याची, ऐका बरं का, 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. हे बाळ 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. एखाद्याची आई जर गेली असेल ना, त्याने फोटो समोर जायचं बरं का, फोटो समोर जायचं, आईला हात जोडायचे. हे आई, जोपर्यंत जिवंत होतं ना, जोपर्यंत तू जिवंत होती ना, तोपर्यंत तुझी माया कधी कळली नाही ग. पण आता तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आई, मी ज्यावेळेस लहान होतो ना, लहान असताना तू अंगाई गीत गायची, आणि अंगाई गीत गाता 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 मला कधी झोप यायची मलाही कळत नव्हती. आई ऐका, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ये ना माझे आई, ये ना माझे आई, 9 महिने उदरात वागविले, बोट धरून तू चालाया शिकविले, रडू आले आई मला कोण गाईल अंगाई, ये ना माझे आई, ये ना माझे आई सारखं प्रेम करणारं दैवत या जगामध्ये नाही. खूप सांगण्यासारखं आहे, पण एकदा प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर साठविला हरी जेही हृदय मंदिर, त्यांची सरली एरदार नरोडे महाराज आहेत. आमचे शेळके महाराज ना, शिर्के महाराज, हा शिर्के महाराज आहेत. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे कृष्णा महाराज बोरकडे, यांना म्हटलं का डीजेची आठवण येते. ते बजाव नाही बरं का, ते बजावले दुसरे आहेत. हे आमचे कृष्णा महाराज बोरकडे, महाराष्ट्रातला डीजे म्हटलं आमचे कृष्णा महाराज बोरकडे. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद ज्यांनी मला इथपर्यंत आमंत्रण दिलं. आमचे शिवाभाऊ आहे, आमचे ज्ञानाभाऊ आहे, तुम्ही सर्व कोरेगावान ग्रामस्थ मंडळी तुमच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. जे झालेली सेवा आहे पांडुरंगा चरणी समर्पित करतो. साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्ही खूप गोड असा आवाज दिला. तुमच्या साऊंड सिस्टीम अशीच वाढत जाऊ. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे पेटीवाले काका, एखादा स्वर असा इतका तुम्ही वाजवत होते, असा वाजवत होते का अंतकरणामध्ये घुसत होता. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. नाही तर काय आहे, एखादा कीर्तनकार, एखादा पेटी वाजवणार, आपण गात असलो का त्याने दुसरंच गावा, दुसरंच वाजव. पण आमचे पेटीवाले काका खूप गोड आहेत. महिला मंडळ, तुम्ही आतापर्यंत भुकाच्या तडाक्यामध्ये पण तुम्ही थांबलात. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. नाही तर काय आहे,
बाई नको 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 बास कर असं काय कोणी म्हटलं नाही. म्हणून तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखाद्याला 4 मुलं असेल तर 4था समजून माफ करा. एखाद्याला 3 असेल तर 3रा समजून माफ करा. एखाद्याला 2 असेल तर 2रा समजून माफ करा. एखाद्याला 1 असेल तर 1 समजून माफ करा. एखाद्याला काहीच नसेल तर मला दत्तक घ्या पण माफ करा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोली रे बोली